रंग बदलला हो शिजल्यामुळे. त्याच्यात आपण थोडस आणि हळद घातली होती ना. त्या हळदीचा असला तो असा हे रंग. तुमच्या केमिस्ट्री सारखंच आहे बरं का. होय. अस्सल एसकेपी पदार्थ आहे, अस्सल पाचकळशी पदार्थ आहे. हे खायचं कशा बरोबर? हे खायचं खोय चपाती बरोबर. खोय चपाती हे आपल्या गव्हाची कणिक आणि दुसरं पीठ म्हणजे समजा तुमच्याकडे तांदूळ असेल किंवा ज्वारी असेल तर त्याचं पीठ कॉम्बिनेशन आहे. मग ह्याला Yes. उकळी येईपर्यंत आपण खोय ते चपाती करूया. करूया. येस. त्याला असंच ठेवूया आणि वळूया खोय चपातीकडे. काय लागणार आहे तुम्हाला? गव्हाची कणिक, त्याच्यानंतर उकड, ह्याच्यात आपल्याला तांदळाची उकड घेता येईल किंवा ज्वारीची उकड घेता येईल आणि लाटण्यासाठी पीठ. मी कधी खाल्ली नाही खोय चपाती. हा चांगली करा संतोषजी. खरं तर तुम्ही चपाती खाल्ली असली आणि तुम्ही भाकरी खाल्ली आहे. हो. आता तुम्ही त्याचं मिक्सर खाणार. ही गव्हाच्या पिठाची पारी लाटली. त्याच्यावर काय घातलं तुम्ही? पीठ घातलं तेच ना. थोडंसं कशाचं पीठ आहे? तांदळाचं पीठ. म्हणजे जसं आपण पुरण घालतो पुरणपोळीत तसंच अगदी करायचंय. हो. ह्याच्यात खरं तर ही खूप साधी आणि सोपी हे आहे. तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ आपण लाटण्यासाठी घेणार आहोत. विश्वास ठेवा, असा सुगंध येतोय, असा सुगंध येतोय की खरंच असं वाटतंय कुठल्या तरी पाचकळशी लोकांच्या वस्तीमध्ये मी आता गेलेलो आहे. कोलंबीची खारवणी आणि खोय चपाती हे आजचं आहे कॉम्बिनेशन. खारवणीचा तो झणझणीतपणा जेव्हा ही मऊ खोय चपाती आपल्यात मुरून घेते तेव्हाच जेवणाला खरी रंगत येते. चला आता तवाही तापलेला आहे. बऱ्यापैकी गोल आली आहे. मी आत्ता अगदी माझ्या इथे कॉम्प्लिमेंट होती संतोषजी की फार कमी वेळेला पुरुषांना इतकं गोल चपाती लाटताना मी पाहिलं. मला इतकं छान वाटलं, मला इतकं भारी वाटलं. अगदी म्हणजे बघा एक सारखी अगदी गोल, फॅन्टास्टिक. वा. त्याच्यामुळे मुद्दा आमचा हा की तुमच्याही घरात असे बाबा असतील जे अप्रतिम स्वयंपाक करताल, असे काका असतील ज्यांच्या हाताच्या चवीला तोड नाही. वाट कसली बघताय? आमचा नंबर खाली दिलेला आहे. आज संतोषजी आहेत, उद्या तुम्ही असाल. हो की नाही? अगदीच. मी मात्र परमनंट आहे, त्याचा काही विचार करू नका. संतोषजी लीलया करतायत तेल लावून लावून. आज आहे जलवा. सर मी एक जरा खाजगी प्रश्न विचारतो, खरं उत्तर द्या. कधी बायको जर ह्या पोळीसारखी फुगली असेल तर हा उपाय तुम्ही अंमलात आणता का? मला हा उपाय अंमलात आणण्याची गरज भासत नाही. का? कारण घरात ऑलरेडी हे सगळं तयार असतं आणि मग रुसणं होतं. हे तयार असताना का रुसायचं कारण काय ही असतं? वेगळी वेगळी असतात. त्याचा परिणाम याच्यावर नाही होत. बरोबर. आणि याचा त्याच्याशी काही संबंध नाही. फारच छान. हो 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 हो. खरपूस पोळी मला फार आवडते गड्या. आपण आता एक काम करू सर, ही खरपूस पोळी अशी मस्त प्लेट मध्ये आणि त्याच्याबरोबर खारवणी. माइंड ब्लोईंग, अफलातून. कोळंबी खारवणी. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 30 ते 45 मिनिटे. 4 ते 5 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: कोळंबी 1 मोठी वाटी, कैरी 1 वाटी, ओलं खोबरं 1 वाटी, जिरे 3 चमचे, लसूण 5 ते 6 पाकळ्या, कोथिंबीर आवडीनुसार, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, आलं 1 ते 1.5 इंच, मीठ चवीनुसार, दालचिनी 2 मोठे तुकडे, हळद अर्धा चमचा, बेसन 1 चमचा, बारीक चिरलेली हिरवी मिरची 3 ते 4. कृती: प्रथम मिक्सरमध्ये ओलं खोबरं, लसूण, जिरे, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि पाणी घालून वाटून घ्या. आता खोबऱ्याचं वाटण गाळून त्याचं दूध काढून घ्या. आता त्यात बेसन घालून एकत्र करून घ्या. आता कढईत तेल घाला, त्यात दालचिनी, कांदा घालून परतून घ्या. नंतर त्यात हळद, हिरवी मिरची, कोळंबी आणि थोडं पाणी घालून परतून घ्या आणि झाकण लावून शिजवून घ्या. नंतर त्यात कैरीचे तुकडे, मीठ घालून एकत्र करून घ्या आणि पुन्हा झाकण लावून शिजवून घ्या. वरून नारळाचं दूध घालून पुन्हा झाकण लावून शिजवून घ्या. खोय चपाती करण्यासाठी कणकेचा गोळा घ्या, त्यात थोडं सुकं तांदळाचं पीठ लावा आणि तांदळाची उकड केलेला छोटा गोळा भरून पोळी लाटून घ्या आणि खरपूस भाजून घ्या. गरमागरम कोळंबीची खारवणी आणि खोय चपाती खाण्यासाठी तयार. आता या क्षणी जर मी मोह आवरला तर माझ्यासारखा वेडा मीच. त्यामुळे मी आता एक काम करतो, खोय चपातीचा घास असा मोडतो, त्याला हे कोळंबीचं लावतो, खारवणी बहारदार. विश्वास ठेवा, हे करून पहा, अप्रतिम. म्हणजे मला पहिल्यांदा असं झालं की असं बोलायला काही सुचत नाहीये. तुम्ही पण एक घास घ्या ना प्लीज. तुम्ही खाऊन सांगा कसं झालंय.
अप्रतिम. कमाल ना. वा, फारच सुरेख. संतोषजींनी आज माझं मन संतोषित केलेलं आहे की आजकाल लोक फक्त चवीवरती भर देत नाहीत, त्याच्याने आम्हाला मूल्य काय मिळतात पोटाला हो हो याच्यावरती फार विचार करतात. अगदीच. तर मला या रेसिपीमध्ये पोषण मूल्य सुद्धा आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. आरोग्याचा कल्पवृक्ष, त्वरित ऊर्जा म्हणजे नारळ. नारळातले चांगले फॅट्स शरीरात साठून न राहता लगेच पचतात आणि शरीराला अत्यंत मोठ्या प्रमाणात ऊर्जा देतात. नारळामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. यातलं लॉरिक ऍसिड आईच्या दुधा इतकं गुणकारी असतं जे आपल्याला आजारांपासून प्रोटेक्ट करतं, म्हणजे वाचवतं. हाडांचे आणि रक्ताचं आरोग्य चांगलं राहतं तेही नारळामुळे. शिवाय हाडं मजबूत करतं आणि लोह, पोटॅशियम हे सुद्धा रक्तामध्ये जर कमी असेल तर ते भरून निघतं नारळामुळे. पचन सुधारतं तेही खोबऱ्यामुळे. हे सगळं होतं नारळामुळे, खोबऱ्यामुळे, ज्याचं प्रमाण याच्यामध्ये आहेच. हो की नाही? अगदीच. आजच्या भागामध्ये संतोषजी पाठ्यारे आपल्याकडे आले आणि केमिस्ट्रीचे प्राध्यापकही आहेत, शिवाय उत्तम स्वयंपाकही करतात. पदार्थ अप्रतिम होते, शिवाय तुम्ही कवी पण आहात, दिग्दर्शकही आहात. मग असे तुम्हाला आम्ही सोडणार नाही. भागाच्या पूर्णत्वाकडे येता येता आम्हाला अजून एखादी कविता ऐकवाल का प्लीज? ऐकवत. प्लीज. कवितेचं नाव आहे माणूस. तिच्या मिलनोत्सुक नवथर कुडीला, तिच्या मिलनोत्सुक नवथर कुडीला कुरवाळीत त्यांनी विचारलं, डॉक्टर की इंजिनियर? ती म्हणाली लाजत, माणूस. तिच्या पालवी फुटलेल्या गरगरीत पोटावरून हात फिरवत त्याने विचारलं, मुलगा की मुलगी? मुलगा की मुलगी? ती म्हणाली उमलत, माणूस. तिच्या जळलेल्या देहाची जबानी घेत त्यांनी विचारलं, नवरा की सासू? ती म्हणाली विजत, माणूस. अरे बाप रे, वा 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 वा, फार छान. वा वा, फारच सुरेख. खूपच याच्यातही गर्भित अर्थ होता आणि ती खूप भावण्यापेक्षा भिडली. आणि मला वाटतं या कवितेतला मर्म फार महत्वाचा आहे. तुमचं येणारं अपत्य डॉक्टर होईल, इंजिनियर होईल हे बाजूला ठेवा, ते माणूस होणं महत्वाचं आहे. तुम्हाला त्रास देणारी, तुम्हाला आनंद देणारी व्यक्ती स्त्री आहे का पुरुष आहे हे महत्वाचं नाही, तीही माणूस आहे. ज्याच्यावरती तुम्ही अत्याचार करता तोही माणूस आहे. माणसाने माणसाला माणसासारखं वागवावं, अगदी एवढी याच्यातली भावना आहे. अगदी. फारच सुरेख. संतोषजी, तुम्हाला भेटून म्हणण्यापुरता नाही पण खरंच संतोष झाला. पण झी मराठीची, माझी, आमच्या झी मराठीच्या टीमची आणि आम्ही सारे खवयीची आठवण राहावी म्हणून तुम्हाला एक छोटीशी भेट देतो. बघा ही तुम्हाला आवडते का? घेऊन या बरं काका. आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव. चला खवय्यांनो, आजच्या भागात करतो टाटा. पण आज एक चांगला माणूस मला भेटला, याचा मला माणूस म्हणून फार आनंद झाला. पुन्हा एकदा मला तुम्हाला सांगायचंय, आपल्या घरात कुणीही स्वयंपाक करणार असेल, त्यांच्या हाताला उत्तम चव असेल तर या आमच्या स्वयंपाकघरात. आम्ही तुमचं स्वागत करायला कायम तयार आहोत. वाट पाहतो. तुर्तास चांगले चांगले पदार्थ करत राहा, घरात आनंद घेत राहा, कारण घरची चव जगात भारी जी आपण आता तुमच्या समोर आणणार आहोत. पाहत राहा आपला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव.